गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही आलो आहे वन डे पिकनिकसाठी. हे ठिकाण बघाल तर खूप लांब असं नाही आहे, जवळ आहे, म्हणजे पनवेलच्या अगदी जवळ आहे. पण हे खूप म्हणजे खूप सुंदर असं ठिकाण आहे. खरंच इथे जाण्यासारखं आहे आणि जर कुणाला जायचं असेल तर पर्सनली मला DM करू शकता. मी नक्कीच तिथला तुम्हाला नंबर आणि ॲड्रेस सांगेल. सो हे असं ठिकाण होतं आणि त्यामध्ये आम्ही गेलेलो पावसाळ्यात. सो पाऊस खूप असा होता आणि त्यामुळे तिथलं वातावरण अजून सुंदर झालेलं पावसामुळे. सो हे एक विला या फार्म हाऊस असं तुम्ही म्हणू शकता. सो आम्ही इथे एन्जॉय केल्यानंतर तुम्ही इथे बघालच की खाली जर बघाल तर लिव्हिंग आहे कॉमन आणि वरती असे हे बेडरूम्स आहेत. सो आम्हाला प्रत्येकाला वरती असे एक एक रूम आम्ही घेतलेले. सो हे अशा पद्धतीने वरती रूम आहे. आतमध्ये अयांश आणि विवान झोपलेले आणि आम्हाला स्विमिंग पूलमध्ये जायचं होतं. सो मी जशी आतमध्ये गेली आणि अयांश विवांशला आवाज दिला की अयांश विवांश उठ जाओ पूल में जाना है. सो पूलमध्ये जायचं हे ऐकून लोकं लगेच उठले, लगेच 1 सेकंदमध्ये उठले. आणि हे बघा तिकडचं वॉशरूम आहे असं. सो वॉशरूमही बघाल तर अतिशय नीट आणि क्लीन असं होते, तिथले रूमही छान होते. त्यानंतर आम्ही बनवली ब्रेकफास्टसाठी मॅगी. बिकॉज अगदी एकदम थंड वातावरण होतं आणि मॅगी तिथे अवेलेबल होते, किचन पण आहे तिथे बनवण्यासाठी. सो आम्ही तिथे बनवली मॅगी आणि मॅगी दिली मुलांना खाण्यासाठी. मॅगी बघून मुले खुश झाली. गरम होती म्हणून अयश लगेच खाली नाही, पण नंतर त्यांनी स्विमिंग पूलमध्ये पण एन्जॉय करता करता मॅगी खाली. त्यानंतर आम्ही हा बघा तुम्ही खाली बघाल ना, हा खालचा पूर्ण लिव्हिंग आहे, तिथे मोठाच्या मोठा लिव्हिंग दिलेला आहे. त्यानंतर आम्ही पूलच्या कपड्यांमध्ये येऊन रेडी झालो आणि नंतर आम्ही गेलो स्विमिंग पूलमध्ये. स्विमिंग पूल हा खूप म्हणजे खूप डीप होता. सो तुम्ही बघालच तिथे तर एक 5 फीट डीप असा होता. सो तिथल्या तिथे जवळ स्टेप्स होत्या, तर त्या स्टेप्सवरतीच आम्ही सगळे होते. लहान मुले तर लांबच, पण आम्हाला स्वतःलाही जायला त्यामध्ये खूप भीती वाटत होती बिकॉज ऑफ डीप. हां, अशा पद्धतीने पूलमध्ये एन्जॉय झाल्यानंतर तिथे एक होता झोका. त्यावरती पण आम्ही बसून बरेच सारे फोटो काढले आणि ॲक्च्युली आम्ही तिथे लहान मुलांसोबत खेळलोही त्या झोक्यावरती. बरेच झोके घेतले आम्ही. तुम्ही बघाल तर खूप असा मोठा असा झोका होता आणि त्याचं जे लाकूड होतं तेही बघाल तर तेही अप्रतिम होतं. म्हणजे एक ब्रँड बोलू शकता तुम्ही. तर खरंच तिथली एक एक वस्तू अशी खूप छान होती. नंतर आम्ही रात्री थोडं रेडी झालो. सगळ्यांनी व्हाईट कपडे घातलेले आम्ही. थोडंफार रेडी होऊन नंतर आम्ही डिनर केला. डिनरसाठी पण तिकडे अप्रतिम डिनर आहे आणि त्यानंतर आम्ही थोडा एन्जॉय केला. आम्ही खूप 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 डान्स केला त्या रात्री. म्हणजे एवढा एन्जॉय केला की आम्ही जवळजवळ आम्हाला 2-3 वाजले रात्रीचे. सो तुम्ही बघाल आम्ही असे फनी डान्स केले. सो हे सगळे डान्स झाल्यानंतर रात्री आम्ही 2 ते 3च्या दरम्यान झोपून गेलो आणि सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन रेडी झालो निघण्यासाठी रिटर्न. सो गाईज, कसा वाटला माझा ब्लॉग? प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.